वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। कुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली वैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 6व्या अध्यायातल्या 109 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलोत। आज आपण 110 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत। आतापर्यंत आपण बघितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा योगारूढ पुरुषाची लक्षणं आणि योगारूढ पुरुषाचं महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत। आणि या योगारूढ पुरुषाचं लक्षण सांगत सांगत ब्रह्माच्या वर्णनाकडेही भगवंत माऊली वळलेले आपल्याला दिसत आहेत। हे वर्णन पुढं मांडताना माऊली काय म्हणतायत बघूयात। प्रणवाची पेठे जाहले शब्द ब्रह्म माझिठे ते जयाची यशा धाकुटे वेढू न पुरे। अर्थात एकाक्षर ब्रह्म जो प्रणव अर्थात ओम त्यापासून उत्पन्न झालेले वेदरूपी वस्त्रही ज्याचे यश वर्णन करण्यास अपुरे पडते। या संबंध सृष्टीचा वैज्ञानिक दृष्ट्या वेध घ्या किंवा आध्यात्मिक दृष्ट्या वेध घ्या, कोणत्याही दृष्टीनं वेध घेण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही दृष्टीनं हे विश्व गुंतागुंतीचं अनाकलनीय शब्दातीत अतर्क्य अशा प्रकारचं आहे। अध्यात्मवाद्यांना जे अनुभव आले ते आधीच प्राचीन काळामध्ये वेद वगैरेंच्या रूपानं आपल्या ऋषीमुनींनी मांडून ठेवलं। कारण ज्या काळामध्ये लोकांचा प्रपंच व्यवहार कमी होता किंवा व्याप कमी होते म्हणू शकतो आपण, किंवा काही लोकांचं कामच होतं केवळ आध्यात्मिक संशोधन किंवा आध्यात्मिक शोध, आध्यात्मिक लेखन वगैरे, ज्यांनी आपलं सबंध आयुष्य अध्यात्माच्या संशोधनामध्ये घालवलं त्यांना आपण ऋषीमुनी असं म्हणतो। आणि त्यांनी आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये केलेल्या साधनेचे जे अनुभव आले ते अनुभव त्यांनी वेदांमध्ये शब्दबद्ध केले। वेद कुणी लिहिले असा प्रश्न विचारला तर वेद ज्यांनी लिहिले त्यांनी कधीही वेद लिहिल्याचं श्रेय स्वतःकडे घेतलेलं नाही अशी आपल्याला परिस्थिती दिसते। कोणत्याही ऋषीनं वेद मी लिहिलेत असं म्हटलेलं नाही। वेदांमध्ये ज्या ऋचा येतात त्या सगळ्या ऋचा या ईश्वराशी तादात्म्य पावल्यानंतर आध्यात्मिक साधनेमध्ये दैहिक अवस्थेच्या पलीकडचा अनुभव जेव्हा त्यांना आला तेव्हा त्या अनुभवातून त्या अवस्थेतून त्यांनी जे त्यांना सुचलं ते शब्दबद्ध केलं। म्हणून त्यांनी त्याचं श्रेय कधी घेतलं नाही, कारण ज्या अवस्थेमुळे ते सुचलं ती अवस्था शब्दातीत आहे, ती अवस्था परमात्म्याची अवस्था आहे असं जाणून त्यांनी त्याचं श्रेय नाकारलं। आणि असं सगळ्यांनी जेव्हा त्याचं श्रेय नाकारलं, वेद निर्माण करणाऱ्या सर्वच वेद निर्मात्यांनी वेद निर्मितीचं श्रेय नाकारून ईश्वराला, परमेश्वराला, परमात्म्याला हे वेदांच्या निर्मितीचं श्रेय दिलं। म्हणून आपण म्हणतो की वेद हे अपौरुषेय आहेत। कोणत्याही पुरुषानं, कोणत्याही माणसानं, कोणत्याही आकारात असलेल्या किंवा आकाराची जाणीव आणि संवेदना असलेल्या व्यक्तीनं ते लिहिलेले नाहीत। म्हणून आपण वेदांना अपौरुषेय म्हणतो। केवळ वेदच अपौरुषेय असतात असं नाही, तर आध्यात्मिक विषयावर बोलताना बोलणाऱ्याला, ऐकताना ऐकणाऱ्याला अनेकदा आपण अपौरुषेय आहोत असा अनुभव येत असतो। हा विषय थोडासा गुंतागुंतीचा आणि अनुभवाचा असल्यामुळं आपल्याला त्या विषयात खूप खोलवर शिरायचं नाही। पण एक गोष्ट खरी आहे की वेदाचा जो सगळा सांभार तयार झाला, सगळे जे वेद निर्माण झाले ते वेद एका अवस्थेमुळे तयार झाले आणि ती अवस्था संशोधनातून, साधनेतून, प्रयत्नातून या ऋषीमुनींनी साधलेली होती। पण जसं जसं ते त्या वेदांच्या निर्मितीत
शिरले किंवा जसं जसं ते आपल्या अंतरंग अवस्थेत शिरले, आध्यात्मिक अंतरंगात शिरले, तसं तसं त्यांच्या लक्षात आलं की ज्याचा शोध आपण घेतोय, ज्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण करतोय, त्याचा शोध कधीही लागणार नाही. जेवढं तुम्ही आत जाल तेवढं ते क्षेत्र आणखी तुम्हाला आत नेत जातं. आणि जे आत आहे ते इतकं व्यापक आहे की त्याच्या व्यापकतेला कोणतीही मर्यादा नाही. पण त्या अंतरंगामध्ये, त्या संबंध व्यापकत्वामध्ये त्यांना जे जाणवलं, त्या जाणवलेल्या संवेदनेला काहीतरी शब्दरूप देणं गरजेचं होतं, काही एक आकार देणं गरजेचं होतं. आणि म्हणून तो आकार त्यांनी सुचवला. तो आकार म्हणजे ओम. आता तो ओमच का, तर याचं विश्लेषण, याचा विचार आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्या ओवीच्या निरूपणाच्या वेळी सविस्तरपणे केलेला आहे. म्हणून ओम हा त्या सगळ्या ऋषीमुनींना अंतरंग शोधानंतर, आध्यात्मिक शोधानंतर सापडलेलं अंतिम असं रूप आहे, अंतिम असं ध्येय म्हणा, साध्य म्हणा, ते ओम आहे. तिथं येऊन सगळं आध्यात्मिक प्रवास थांबलेला आपल्याला दिसतो. द्वैतवादी असो किंवा अद्वैतवादी असो, आध्यात्मिक प्रवास जो करायचा होता तो अंतिम प्रवास अनेकांनी केलेला आहे. अध्यात्मामध्ये अंतिम प्रवास हा खूप तसा अवघड नाही, कारण अध्यात्मामध्ये जे मिळवायचं आहे ते सगळ्यांना सारखं मिळणार आहे. अध्यात्मामध्ये ह्याला वेगळी अवस्था मिळाली, त्याला वेगळी अवस्था प्राप्त झाली, त्याच्यापेक्षा याला खालची अवस्था प्राप्त झाली, असं होत नाही. आहेत अध्यात्मामध्ये सुद्धा स्तर आहेत. काही ब्रह्मरूपत्वाला पोहोचतात, काही सगुण अशा मोक्षपदाला पोहोचतात. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता ही परमश्रेष्ठ मुक्ती आहे. याच्या खालीही 3 प्रकारच्या मुक्ती आहेत. त्याच्या खाली पुन्हा स्वर्ग, त्याच्याही खाली पुन्हा रिद्धी सिद्धी वगैरे. त्याच्यामध्येही आध्यात्मिक जगतामध्येही स्तर आहेत. पण अध्यात्माच्या जगतात तुम्ही प्रवेश केल्यावर जे अंतिम ध्येय आहे ते अंतिम ध्येय अनेकांनी साध्य केलेलं आहे. हे आध्यात्मिक जगताचं झालं. आता थोडंसं वैज्ञानिक जगताच्या संदर्भात आपण बघू. विज्ञानाचा शोध सुद्धा वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी, शास्त्रज्ञांनी, भौतिक शास्त्रज्ञांनी, खगोलशास्त्रज्ञांनी प्रचंड प्रमाणात घेण्याचा प्रयत्न केला. आधुनिक, अत्याधुनिक अशी उपकरणं आता जन्माला आली. त्या यंत्रांच्या, अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून, सहाय्यानं आज लाखो किलोमीटर, लाखो प्रकाश वर्ष दूर असलेल्याही ताऱ्यांना, ग्रहांना आपण पाहू शकतो. अनेक नवनव्या गॅलेक्सीजचा शोध लागतोय. नवनव्या आकाशगंगांचा, वेगवेगळ्या सूर्यांचा, पृथ्वींचा आता शोध लागायला लागलाय. त्यामुळे विज्ञानाला एवढं मात्र कळलंय की हे संबंध जगत, ब्रह्मांड जितकं शोधत जाऊ तितकं सापडणार आहे. याला अंत नाही, गॅलेक्सीजलाही अंत नाही. जितकं शोधत जाल तितकं तुम्हाला सापडत जाईल. बाहेरही जितकं जाल तितकं बाहेरचं जगतही व्यापक आहे असं विज्ञान सांगतं. आणि आत जाल तर आतलंही जगत जितकं आत जाल तितकं व्यापक आहे असं अध्यात्म सांगतं. दोघांच्याही प्रवासामध्ये एक साम्य आहे की दोघांनाही आपल्या ध्येयाचा, साध्याचा अंत लागलेला नाही. विज्ञान ज्या अंतिम सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते, सृष्टीच्या निर्मितीचा जो शोध घेण्याचा प्रयत्न करते, तो विज्ञानाचा शोध चालू आहे, अजून राहील. एका निष्कर्षापर्यंत विज्ञान आलंय, पण एका निष्कर्षाला थांबतं त्याला विज्ञान म्हणत नाही. पण अध्यात्मामध्ये मात्र तसं नाही. अध्यात्माचा प्रवास थांबतो. अध्यात्माच्या अनुभवानंतर अध्यात्मवादी थांबलेले दिसतात. त्याच्यापेक्षा वेगळं काही अध्यात्म कुणी आतापर्यंत सांगितलेलं नाही. जे आधी सांगितलं गेले तेच नव्या रूपात, नव्या परिप्रेक्ष्यात, नव्या संदर्भात नवी लोक मांडत असतात. अगदी शंकराचार्यांपासून जरी विचार केला आणि अलीकडच्या काळातल्या जे कृष्णमूर्ती म्हणा किंवा आचार्य रजनीश म्हणा, अलीकडच्या लोकांनी अध्यात्म सांगितलं. पण प्राचीन काळातल्या शंकराचार्याधिक भारतीय दार्शनिकांनी जे अंतिम ध्येय जीवनातलं सांगितलं तेच आजच्याही काळातल्या अत्युच्च अवस्था प्राप्त केलेल्या विभूतींनी सुद्धा सांगितलं. त्यामुळं अध्यात्मामध्ये जे अंतिम ध्येय आहे ते सांगितलं गेले.
फक्त त्याच्या प्राप्तीचे मार्ग काळाच्या परिप्रेक्षात बदलतात. एवढाच अध्यात्मातल्या उपदेशाचा फरक आहे किंवा वैशिष्ट्य आहे ते त्याचं. वैज्ञानिक संशोधनाचं वैशिष्ट्य वेगळं आहे की विज्ञानामध्ये तुम्हाला थांबता येत नाही. विज्ञान कधी थांबूच शकत नाही. विज्ञानाचा प्रवास अखंड चालूच राहणार आहे. म्हणजे आता आपण चंद्रावर जायचा प्रयत्न करतोय किंवा मंगळावर जायचा प्रयत्न करतोय, म्हणजे गेलोय तिथं राहायचा प्रयत्न करतोय, तिथं लोकवस्तीचा प्रयत्न करतोय, तिथं आपण राहूही. काही पिढ्यानंतर काही लोक चंद्रावर आणि मंगळावर राहायलाही जातील. पण चंद्रावर मंगळावर राहणारी लोक आणखी दुसरे चंद्र मंगळ शोधतील, पृथ्व्या शोधतील. याला अंत नाहीये. विज्ञानाच्या कोणत्याही ध्येयाला अंत नाहीये. ते चालूच राहणार आहे विज्ञान. आणि म्हणून विज्ञानात विश्रांती नाहीये, अध्यात्मात विश्रांती आहे. आपलं जे क्षेत्र आहे चिंतनाचं ते आध्यात्मिक क्षेत्र आहे. पण आध्यात्मिक क्षेत्रातली एक सत्यता, वास्तवता इथं माऊली आपल्याला सांगतायत. प्रणवाची ये पेठे. प्रणव शब्दाचा अर्थ आहे ओंकार. ओंकार म्हणजे आध्यात्मिक साधनेमध्ये ऋषी मुनींना, साधकांना, उपासकांना अंतिमतः दिसलेलं जे ब्रह्मतत्वाचं, ब्रह्मसाक्षात्काराचं जगाला सांगता येईल असं रूप आहे, त्याचं नाव ओंकार आहे. ओंकारही निराकार आहे. पण निराकाराला आकाराच्या भाषेत सांगण्यासाठी त्याला काही एक आकार द्यावा लागतो, त्याला काही एक शब्द द्यावा लागतो. तो शब्द म्हणजे प्रणव आहे. म्हणून माऊली सांगतायत प्रणवाची ये पेठे, झाले शब्द ब्रह्म माझी ठे. माऊली सांगतायत प्रणवाच्या पेठेमध्ये, पेठ म्हणजे गाव, ओंकाराच्या गावामध्ये शब्द ब्रह्म नावाचं उत्तम असं वस्त्र विणलं गेलेलं आहे. आता हे शब्द ब्रह्म म्हणजे काय तर वेद. वेदांना पर्यायी शब्द आहे शब्द ब्रह्म. इथं जरी खाली अर्थ दिला नसला तरी ओवीचा अर्थ देताना तोच अर्थ आलाय. शब्द ब्रह्म म्हणजे वेद. ओंकाराचं वर्णन करण्यासाठी वेद निर्माण झाले. वेद निर्माण होण्याचा महत्वाचा हेतू, उद्देश एकच. जसं विज्ञानाचा हेतू सत्य शोधणं, वास्तव शोधणं, जी परिस्थिती आहे सत्य ती शोधणं, हे जसं विज्ञानाचं सूत्र आहे तसं अध्यात्माचं सूत्र काय आहे? सत्य काय आहे, ब्रह्म काय आहे, त्याचा शोध घेणं. आणि त्याचा शोध घेत घेत त्याच्याबद्दल जे वर्णन केलं त्या ऋषी मुनींनी त्यांनाच आपण वेद म्हणतो. त्या ओंकाराला सुंदर असं वस्त्र, शब्द ब्रह्म माझी ठे, शब्द ब्रह्म नावाचं उत्तम असं वस्त्र लावलं गेलं. ते जयाची यशा धाकुटे वेढू न पुरे. पण ज्याचं ते वर्णन करायला गेले त्याचं स्वरूपच इतकं मोठं आहे. ते जयाची यशा धाकुटे, ज्याचं ते वर्णन करायला गेले त्याच्या यशापुढं, यशापुढं म्हणजे त्याच्या सामर्थ्यापुढं, त्याचं जे असणं आहे, त्याचे अस्तित्व जे आहे, सामर्थ्य जे आहे त्याच्या ठिकाणी, त्याच्या समोर धाकुटे वेढू न पुरे. ज्याला बघा एकाक्षर ब्रह्म जो प्रणव त्यापासून उत्पन्न झालेले वेदरूपी वस्त्रही ज्याचे यश वर्णन करण्याला अपुरे पडते. वेद सुद्धा शेवटी नेती नेती म्हणून थांबले. नेती शब्दाचा संस्कृत शब्द आहे नेती, त्याचा मराठीत अर्थ होतो असा नाही, असा नाही. ऋषीमुनी ईश्वराचं वर्णन करायला गेले तर तो कसा आहे हे त्यांना सांगता आलं नाही, कारण ते शब्दात मांडताच येत नाही. पण तो कसा नाही हे मात्र त्यांनी सांगितलं. म्हणून नेती नेती अशा आशयाच्या श्रुती वेदांमध्ये रुच्या आपल्याला अधिक दिसतात. आणि म्हणून वेदांना सुद्धा ज्याचं वर्णन करता आलं नाही, वेदही ज्याच्या वर्णनामध्ये अपुरे पडले, वेदालाही परिपूर्णपणे त्या ब्रह्मतत्वाचं, ओंकाराचं परिपूर्ण वर्णन करता आलेलं नाही. भलेही वेदांची संख्या 4 आहे, त्यांच्यामध्ये असंख्य रुच्या आहेत, तरी सुद्धा त्यांनाही वेदांनाही त्या ब्रह्माचं, त्या ओंकाराचं यश, सामर्थ्य, वैभव वर्णन करून सांगता आलेलं नाही. जयाचे नि अंगिके तेजे आवो रवी शशीचे वणिजे म्हणून जग हे वेशजे वीण असे तया. अर्थात ज्याच्या अंगच्या तेजाचा सूर्य चंद्रादिकांच्या व्यापाराला आधार आहे, मग हे जग त्याच्या आधारा वाचून आहे असे म्हणता येईल काय? मौलींनी आध्यात्मिक जगतातल्या
सूत्रांच्या आधारे या जगताची निर्मिती कशी झाली याचं एक सूचक वक्तव्य या ओवीमधून करतायत. माऊली म्हणतायत, जयाचेनी अंगिके तेजे, ज्याच्या अंगाच्या तेजामुळं. आता त्या ब्रह्मतत्वाला अंग आहे का, तर नाही, पण शब्दांच्या मर्यादा आहेत म्हणून तो शब्द माऊलींनी वापरलाय. जयाचेनी अंगिके तेजे, सामान्य माणसाला अंग असतं, शरीर असतं, तसं त्या परब्रह्मालाही शरीर आहे असं मानलं. मुळात त्याला शरीर नाहीये, पण त्याला शरीर नाही म्हणावं तर आपल्याला कळणारच नाही, त्याचं वर्णन, त्याचं स्वरूप कळणार नाही. म्हणून आपल्याला कळेल अशा भाषेत माऊलींनी शब्द वापरले. जयाचेनी अंगिके तेजे, त्या परमचैतन्याला अंग आहे अशी कल्पना केली आणि त्याचं तेज. जयाचेनी अंगिके तेजे, आवो, आवो शब्दाचा अर्थ आहे प्रतिष्ठा. रवी शशी, रवी म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र, वणिजे म्हणजे व्यापार. ज्यांच्या उजेडामुळं सूर्याला आणि चंद्राला प्रकाश मिळतो असा याचा अर्थ आहे. जयाचेनी अंगिके तेजे, ज्याच्या अंगाच्या तेजामुळं. आवो, आवो म्हणजे प्रतिष्ठा. रवी शशीची वणिजे, रवी आणि शशी, सूर्याला आणि चंद्राला त्यांचा व्यापार करण्याचं सामर्थ्य किंवा प्रतिष्ठा ज्यांच्यामुळं प्राप्त झाली. आपण म्हणतो सूर्य प्रकाशमान आहे, सूर्य तेजस्वी आहे, त्याला हे तेजस्वीपण, ही प्रतिष्ठा कुणी दिली, तर ब्रह्माच्या तेजामुळं तो प्रकाशमान आहे. चंद्र का शीतल आहे, तर परब्रह्माच्या शीतलतेमुळं त्याला शीतलता आहे. सूर्याला प्रतिष्ठा मिळण्याचं कारण वेगळं, चंद्राला प्रतिष्ठा मिळण्याचं कारण वेगळं. सूर्याला प्रतिष्ठा प्रखरतेमुळं, सूर्यामुळं, तेजामुळं, प्रकाशामुळं. तसं चंद्राला प्रतिष्ठा शीतलतेमुळं आणि त्याचा प्रकाश हवा हवासा वाटतो म्हणून. पण चंद्राला शीतलता कुणामुळं आहे, तर परब्रह्मामुळं आहे. आणि सूर्याला प्रकाश आणि तेज कुणामुळे, तर परब्रह्मामुळे. म्हणून जयाचेनी अंगिके तेजे, आवो रवी शशीची वणिजे, म्हणून जग हे वेशिजे विण असे तया. आणि म्हणून हे जग सुद्धा त्याच्या आधाराशिवाय असूच शकत नाही. जर सूर्य आणि चंद्र त्याच्यामुळं प्रकाशमान आहेत, तर याचाच अर्थ असा आहे की सगळं जग त्याच्यामुळं अस्तित्वात आहे. तो आहे म्हणून जग आहे. मी जेव्हा नवीन नवीन अध्यात्मात, तर माझं बालपण जन्मच सगळा गेला, खूप लहानपणापासून अध्यात्मात मी होतो, पण विज्ञान मात्र मी थोडंसं वेगवेगळं वाचत गेलो. नवीन नवीन विज्ञान वाचत होतो तेव्हा थोडंसं अध्यात्म वेगळं आणि विज्ञान वेगळं वाटायचं. पण आता या पातळीवर मी जो विज्ञानाचा अभ्यास केलाय किंवा माझी जी विज्ञानाची समज आहे ती समज आणि माझी अध्यात्मातली समज, दोघांची जेव्हा मी तुलना करतो, कारण विज्ञानातले बरेचसे मित्र माझे चांगले मित्र आहेत, लंगोटी मित्रही आहेत, त्यातले काही फिजिक्सचे आहेत, केमिस्ट्रीचे आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करतो. काही तर त्यातले परदेशात आहेत, काही परदेशातून भारतात आलेत, त्यांच्याशी मी चर्चा करतो की अध्यात्मातली ही सूत्र आहेत आणि मग ती विज्ञानातली सूत्र मला सांगतात. आणि दोघांची तुलना केल्यावर अंतिमतः एक गोष्ट लक्षात येते की या संबंध सृष्टीमध्ये आपण समजतोय तितकी आकलनता नाहीये. हे सगळी सृष्टीच अनाकलनीय आहे. त्यामुळं वैज्ञानिक सुद्धा आधी ज्या आत्मविश्वासानं देव नाही वगैरे म्हणायचे, आता तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये राहिलेला नाही, कारण एनर्जी ही त्यांनी स्वीकारलेली आहे आणि त्या एनर्जीचं जे स्वरूप आहे ते बरंचसं देवाच्या आध्यात्मिक वर्णनाच्या जवळ जाणार आहे. त्यामुळे जे खरे आध्यात्मिक असतात, थोड्याशा वरच्या पातळीवर पोहोचलेले जे आध्यात्मिक असतात, वैज्ञानिक असतात, ते अध्यात्मवादाला विरोध करायचं टाळतात. म्हणजे माशेलकर असतील किंवा आपले मराठीतले खूप मोठं नाव आहे त्यांचं, विसरलो, पुण्यातले माझ्या चांगले ओळखीचे होते, पंडित विद्यासागर सर असतील, अशी बरीच लोक आहेत, विजय भटकर असतील, जयंत नारळीकर असतील, अशी लोक की जी विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये एका विशिष्ट पदावर उच्च अवस्थेला पोहोचले. स्वतः आईन्स्टाईननं सुद्धा आध्यात्मिक तत्वज्ञानाला विरोध केलेला नाही. त्याच्याही मते अध्यात्म आणि विज्ञान या दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून चालायला पाहिजे. त्याचं असं म्हणणं आहे
की विज्ञान हे अध्यात्माशिवाय पांगळ आहे आणि विज्ञान आणि अध्यात्म विज्ञानाशिवाय आंधळ आहे, अशा प्रकारचं वाक्य त्यानं उच्चारलं होतं. असो, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की हे जग त्याच्याशिवाय नाही, त्या चैतन्याशिवाय, त्या एनर्जीशिवाय नाही, असं अध्यात्मवादीही मानतात आणि विज्ञानवादीही मानतात. हा गा नामचे एक जयाचे, पाहता गगनही दिसे टाचे, गुण एक एक काय तयाचे, आकडशील तू. अर्थात ज्ञानेश्वर महाराज आपल्या मनाला म्हणतात, हे मना, ज्याच्या नुसत्या नामापुढे आकाशही ठेंगणे वाटते, त्याचा एक एक गुण तू कसा जाणणार. माऊली स्वतःच्याच मनाशी थोडासा संवाद साधतात. हा गा नामची एक जयाचे, ज्याचं नुसतं नाव, ज्याचं आता वर्णन चाललंय, ज्याच्या शरीराच्या तेजानं रवी शशीला प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. तेजे शब्दाचा इथं अर्थ प्रकाश असा नाही, गुण वैशिष्ट्य, स्वभाव वैशिष्ट्य या अर्थानं आपण ते वापरू शकतो. ज्याच्या स्वभावामुळं रव्या म्हणजे सूर्याला प्रकाश आणि चंद्राला शीतलता मिळालेली आहे, ज्याच्याशिवाय जग अस्तित्वातच असू शकत नाही, जे ओम स्वरूप मानलं गेले, ज्याच्या वर्णनासाठी वेदांनी परिश्रम करूनही त्यांना त्या ओंकाराला आकलनात आणता आलेलं नाही, असा जो परमात्मा आहे, हा गा नामची एक जयाचे, ज्याचं केवळ नाम जरी विचारात घेतलं तरी पाहता गगनही दिसे टाचे. टाचे शब्दाचा अर्थ अल्प, ज्याच्या समोर बघायला गेलं तर आकाशही छोट आहे, आकाशही नगण्य आहे, क्षुल्लक क्षुद्र आहे आकाश सुद्धा ज्याच्या समोर. पुढे 11व्या अध्यायात वर्णन येणार आहे की भगवंताच्या समोर रोममुळी देखे पा सृष्टी, या मूर्तीची आकृती रोममुळी देखे पा सृष्टी, सुरतरू तळवटी तृणांकुर जैसे. माऊलींनी सांगितले, एका मोठ्या विशाल झाडाच्या खाली बारीक 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 गवताचे पाते जसे दिसावेत, तसे विशाल त्या कृष्ण मूर्ती समोर सृष्टी दिसायला लागली. रोममुळी, केस काढल्यानंतर केसाच्या मुळामध्ये पांढरा भाग दिसतो, तशा सृष्टी दिसत होत्या. एवढा तो परमात्मा विशाल आहे असं वर्णन आहे. आता विज्ञानालाही ते मान्य झालंय की आपण त्याला पृथ्वी म्हणतो, ती पृथ्वी सुद्धा धुळीच्या कणा एवढी सुद्धा नाही आकाराच्या दृष्टीने विचार केला तर. असो, पण एवढं हे सगळं वैज्ञानिक सत्य आपल्याला जाणवतं, दिसतं. हा गा नामची एक जयाचे, ज्याचं केवळ नाम जरी विचारात घेतलं तर पाहता गगनही दिसे टाचे, आकाश सुद्धा अल्प दिसायला लागतं त्याच्यासमोर. गुण एकैक काय तयाचे, आकळशील तू. आणि अशा त्या परमात्म्याचा एक एक गुण तू काय आकलनात आणशील. शक्य नाहीये अर्जुना तो गुण आकलनात आणणं, असं भगवंत इथं म्हणतायत. म्हणून असो हे वानणे, सांगो नेनो कवणाची लक्षणे, दावावी मिशे येणे का बोलिलो ते. अर्थात म्हणून ही प्रशंसा आता पुरे, कारण अशा लक्षणांनी युक्त जो श्रीकृष्ण भगवान तो ज्या साधूचे वर्णन करीतो त्याची लक्षणे आम्ही सांगू शकत नाही, परंतु काही सांगावी म्हणून सांगितले. आता प्रत्येक संताला बोलावंसं वाटत नसताना तो का बोलतो, त्याचं कारण माऊलीने इथं स्पष्ट केलं. अनेक साधूंना संतांना बोलावंसं वाटत नाही, ज्यांना बोलण्यासारखं खूप काही असतं ते कधीच बोलत नाहीत, आणि ज्यांच्याकडं अनुभव कमी असतो ते जास्त बोलतात. असं व्यवहारामध्ये आपण अनेकदा बघतो. जो खूप श्रीमंत असतो तो श्रीमंतीचं प्रदर्शन करत बसत नाही. जो थोडा बहुत श्रीमंत असतो किंवा कोणत्या अपघातानं श्रीमंत झालेला असतो त्याला आपली श्रीमंती दाखवायची खूप सवय असते. जो स्वभावतः ज्ञानी आहे, अध्यात्मातला अंतिम अनुभव ज्यानं घेतलेला आहे, त्याला जास्त बोलावंसं वाटत नाही. तो नेमकं बोलतो, मोजकं बोलतो. त्याच्या मुख्य अनुभवाचा जो विषय आहे त्याच्याबद्दल तो अधिक बोलत नाही. ज्या ज्या लोकांना साक्षात्कार झाला ती लोक मौनात गेली.
पण तरीही ते बोलले. बुद्ध आणि त्यांचा धम्म नावाच्या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा उल्लेख केलाय आणि बुद्धांच्या अन्य चरित्रांमध्येही तो उल्लेख आहे. कृष्णाचे अर्जुन केळुस्कर, जे केळुस्कर गुरुजी म्हणून प्रसिद्ध आहेत, शाहू महाराजांच्या समकाळातले, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मॅट्रिकच्या परीक्षेच्या पास झाल्यामुळं त्यांचा जो करवीर नगरीमध्ये म्हणजे कोल्हापूरला सत्कार झाला शाहू महाराजांच्या हस्ते, त्या सत्कार समारंभाला केळुस्कर गुरुजी उपस्थित होते आणि त्यांनी ते बुद्ध चरित्र आंबेडकरांना भेट म्हणून दिलं होतं आणि तिथून खरं तर आंबेडकरांवर बुद्धांचा प्रभाव सुरू झाला. तर केळुस्करांनी लिहिलेलं बुद्ध चरित्र, त्या बुद्ध चरित्रातही हा उल्लेख आहे की जेव्हा भगवान गौतम बुद्धांना बोधी वृक्षाच्या खाली ज्ञानप्राप्ती झाली त्यावेळी बुद्ध सुद्धा नंतर मौनात गेले आणि त्यातल्या कथा असं सांगतात की बुद्धांना बोध झाल्यानंतर ते मौनात गेले आणि काहीच बोलेनासे झाले. बोध प्राप्त होण्यापूर्वी ते बोलायचे. त्यांचे शिष्य त्यांच्या आजूबाजूला जमा झाले होते. आपल्या साधनेबद्दल ते बोलायचे, कोणत्या साधना चुकीच्या आहेत, कोणत्या योग्य आहेत याबद्दल ते बोलायचे. साधनेच्या प्रवासातले आपले अनुभव ते जगाला सांगायचे. पण जेव्हा खरा बोध त्यांना प्राप्त झाला तेव्हा ते मौनात गेले. आता त्यांनी बोलण्याची खरं तर गरज होती, कारण आता त्यांना ते सापडलं होतं, ते मिळालं होतं. जे न मिळता त्याच्याबद्दल ते बोलत होते. आता तर ते मिळालं होतं, आता खरी गरज होती बोलण्याची, पण ते मौनात गेले. म्हणून अशी कथा आहे की काही स्वर्गातून देव वगैरे अवतरले आणि त्यांनी विनंती केली बुद्धांना की तुम्ही बोला, आणि मग बुद्ध बोलले. आता इथं बुद्ध जे बोलले ते बोधप्राप्ती नंतरचं बोलणं आहे. आपण ज्यांना धम्मपद म्हणतो, ती धम्मपद ही बुद्धांच्या त्या अवस्थेनंतर लिहिली गेलेली आहेत. बुद्धांनी स्वतः कोणता ग्रंथ लिहिलेला नाही, पण त्यांच्या अनुयायांनी बुद्धांनी जे सांगितलं ते शब्दबद्ध केलं. हा सगळा नंतरचा कालखंड आहे असं आपण म्हणतो. थोडक्यात सांगायचं काय, बुद्ध का बोलले नाहीत आणि का बोलले, तर बुद्ध म्हणाले की आतापर्यंत मी बोललो, पण जे बोललो ते माहिती नसताना बोललो, इतरांच्या आधारावर बोललो. आता मला जे दिसतंय त्याच्याबद्दल जर मी बोललो तर मला अनुभवाला येतंय की जे मी अनुभवलंय ते शब्दात मला सांगता येणारच नाही. हे मला आत्ता कळलं. जेव्हा कळलं नव्हतं तेव्हा मला वाटत होतं की हे शब्दात बांधता येतं, म्हणून मी शब्दात बांधण्याचा प्रयत्न करत होतो. पण आता मला कळलंय की ज्याचा मला बोध झालाय ते शब्दात बांधता येणार नाही, आणि जे शब्दात बांधता येणार नाही ते शब्दात बांधायचा प्रयत्न केला की दोष येऊ शकतात. काही एक दोष असा येऊ शकतो की मी जे बोलायला निघालोय ते मी परिपूर्णपणे बोलू तर शकणार नाही, माझं बोलणं अपूर्णच राहणार. हा एक दोष. दुसरा, मी जे बोलतोय त्याचा अर्थ मी माझ्या अनुभवाच्या परिप्रेक्षात बोलतोय, ऐकणारा ते त्याच्या अनुभवाच्या परिप्रेक्षात बघेल, म्हणून माझं बोलणं आणि समोरच्याचं त्याचं आकलन करणं याच्यामध्ये भेद होऊ शकतो. आणि असं होतं. एखादा ग्लास अर्ध्या पाण्यानं भरलेला असेल, मी म्हणतोय अर्ध्या पाण्यानं ग्लास भरलाय, एखाद्याला वाटू शकतं की अर्धा पेला रिकामा आहे. दोघंही सत्य आहेत, फरक एवढाच आहे, दोघांचे परिप्रेक्ष्य बदललेले आहेत. अगदी त्या पद्धतीनं मी जे बोलतोय ते तुम्ही तुमच्या परिप्रेक्षात समजून घेता. मी जे बोलतोय ते सगळेजण एकाच अर्थानं घेतायत असं नाही. प्रत्येकाचा घेण्याचा संदर्भ वेगळा आहे, प्रत्येकाची घेण्याची पात्रता वेगळी आहे, त्यामुळं प्रत्येकाचं घेणं वेगवेगळं आहे आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. आणि बुद्धही तेच म्हणाले की मी जे सांगेल ते जसंच्या तसं कुणी ग्रहण करणार नाही, आणि मग काही जण शब्दाचा विपरीत अर्थही लावण्याची शक्यता आहे, आणि ते झालं सुद्धा. बुद्धांना मानणारे काही अहिंसक आहेत, काही मांसाहारी आहेत, काही शाकाहारी आहेत,
काही द्वैती आहेत, काही अद्वैती आहेत, काही साधक बनलेले आहेत निरीच्छ भावनेनं, काही जण लौकिक व्यवहारात अडकून बसलेत, काही सामाजिक दृष्ट्या बुद्ध वापरतात, बुद्धांना हाताळताना दिसतात, काहींच्या दृष्टीनं बुद्ध हे केवळ आध्यात्मिक आहेत. असे वेगवेगळे परिप्रेक्ष्य झाले बुद्धांच्या एकंदरीत बोलण्याचे, तत्वज्ञानाचे. काहींनी बुद्धांच्या विचारातलं केवळ सामाजिक तत्वज्ञान स्वीकारलं, काहींनी त्यातलं केवळ आध्यात्मिक तत्वज्ञान स्वीकारलं. मूळ बुद्ध कुणाला उचलता नाही आले आणि ते शक्य नाही. खरा बुद्ध कुणाच्याही आकलनात तावडीत येत नाही. मग तो बुद्ध असेल, तो कृष्ण असेल, तो राम असेल, कुणी असो. ईश्वराचे शब्द कधीही लौकिक लोकांच्या तावडीत आकलनात येत नाहीत. मग ते किती बुद्धिवान असो. आणि जो खरा बुद्धिवान असतो, खरा तार्किक असतो, त्याला हे कळतं की हे शब्दात बांधता येत नाही. म्हणून असो हे वानने, म्हणून ते न बोललेलं बरं, म्हणून मौनात राहिलेलं बरं, सगळ्यात उत्तम. म्हणून असो हे वानने, म्हणून वानने म्हणजे कौतुक करणं. त्या परमेश्वराचं, परमात्म्याचं कौतुक करणं मी आता थांबवतो. सांगो नेनो कवनाची लक्षणे, ज्याची लक्षणं सांगता येत नाहीत, पण तरीही मी बोललो. दावावी मिशे येणे का बोलिलो ते. पण ते बोलण्यासारखं जरी नसलं, शब्दात मांडता येण्यासारखं जरी नसलं, तरी त्याची काही एक लक्षणं लक्षात यावीत. कारण जर वर्णनच केलं नाही तरी चालणार नाही. दिशा दाखवणारा तरी लागेल. बरे लोक वाट चुकतील, रस्त्यामध्ये ठोकरं खातील, पडतील, पण कुणीतरी तिथपर्यंत पोहोचेल. त्या एखाद्याला तिथं पोहोचण्यासाठी तरी किमान सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि म्हणून साहित्य निर्मिती झाली, म्हणून शब्दांची निर्मिती झाली. देव कुणालाही बांधता येत नाही. देव ना गाथ्यात बांधता आला, ना ज्ञानेश्वरीत बांधता आला, ना जगातल्या कोणत्या ग्रंथात बांधता आला. जगातले सगळे ग्रंथ एकत्रित केले तरी ईश्वराचं स्वरूप वर्णन करू शकत नाही. असा तो ईश्वर, असा तो परमेश्वर, परमात्मा आहे. त्याचं वर्णन कुणालाच करता येत नाही. पण त्याची काही लक्षणं सांगणं ही गरजेचं आहे. म्हणून ही लक्षणं सांगितली गेली आणि म्हणून मीही तुला ही लक्षणं सांगितली, असं भगवंत अर्जुनाला म्हणतायत. माऊली तुम्हाला, आम्हाला म्हणतायत. ऐके द्वैताचा ठावोची फेडी, जे ब्रह्मविद्या की जे लवगडी, तरी अर्जुना पडिये ये गोडी नासेल. आता थोडा विषय वळलाय बघा. हे पहा, जी ब्रह्मविद्या द्वैत लयाला नेते, ती जर स्पष्ट केली तर प्रियकर असा जो अर्जुन, त्याचे आपल्या विषयीचे प्रेम नासेल. आता खूप गहन आणि वेगळा विषय माऊली इथं मांडतायत. अध्यात्मातला कितीही जरी अनुभव असला, अध्यात्मातलं अंतिम ध्येय साध्य जरी झालेलं असलं, तरी ते आपल्याला साध्य झालंय ते कधीही ते साध्य झालेले जगाला दाखवत नाहीत, जगाला सांगत नाहीत. का सांगत नाहीत? त्याचं कारण आहे की आत्मज्ञानात, साक्षात्कारी अवस्थेमध्ये एक सामर्थ्य आहे की ते द्वैताला संपून टाकतं. ऐके द्वैताचा ठावोची फेडी, जे अद्वैत साक्षात्कार प्राप्त झाला की द्वैत संपून जातं. बापाला आत्मज्ञान झालंय, त्यानं ते आत्मज्ञान मुलाला दिलं, तर मुलात आणि बापात भेद राहत नाही आणि मग व्यवहार पूर्ण होत नाही. व्यवहारही पूर्ण झाला पाहिजे. आणि म्हणून आत्मज्ञान हे त्याच वेळी दिलं जातं ज्यावेळी एका अवस्थेला मुलगा पोहोचलेला आहे, त्याच वेळेला ते दिलं जातं. म्हणून आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेले जे सगळे महात्मे आहेत, महापुरुष आहेत, त्यांनी कधीही थेटपणे आपल्याजवळ असलेलं आत्मज्ञान इतरांना दिलेलं नाही. आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रत्येकाला आपापल्या परीनं काही एक मेहनत करावी लागते. कपिल महामुनींची आई, त्यांना सुद्धा आई असून कपिल महामुनींचं शिष्यत्व स्वीकारावं लागलं आणि त्याच्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, अशी कथा आहे. आणि म्हणून अर्जुनाला ब्रह्मविद्या द्यावी, अर्जुनाला आत्मज्ञान सांगावं असं भगवंताला थोडा वेळ वाटलं, पण भगवंतानं आत्मज्ञान अर्जुनाला दिलं नाही. का दिलं नाही?
तर ऐके द्वैताचा ठावोची फेडी. आत्मज्ञान प्राप्त झाले की दुसरा शिल्लकच राहत नाही. ऐके ऐक द्वैताचा म्हणजे दुजेपणाचा, ठावोची फेडी म्हणजे ठिकाणच नष्ट करून टाकते. ते ब्रह्मविद्या की जे उघडी, ती अशी जी ब्रह्मविद्या जिला उघड केल्यानंतर द्वैत संपून जातं. तरी अर्जुना पढिये ये गोडी नासेल हन. तर अर्जुनाला सांगण्याची ही जी गोडी मला मिळते, हे सांगण्याचं जे एक वेगळं मी अनुभवतोय, या सांगण्याचा जो आनंद, जे समाधान, जी तृप्ती मला अनुभवायला येते, ती अनुभवता येणार नाही. कारण आत्मसाक्षात्कार झाल्यावर अर्जुन आणि मी वेगळे राहणारच नाही. मग इथं बोलणारा, ऐकणारा आणि बोलण्याचा विषय एकच होऊन जाईल. मग त्यात रस राहणार नाही. आणि म्हणून देवानं अर्जुनाला ब्रह्मविद्या उघडी करायचं टाळलं, थोडंसं थांबवलं, थोडंसं आवरलं. ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी, जर उघडी केली ती ब्रह्मविद्या, तरी अर्जुना पढिये, पढिये म्हणजे उपदेश करणं, तरी अर्जुना पढिये हे गोडी, अर्जुनाला उपदेश करण्याची जी गोडी आत्ता मला अनुभवाला येते, ती नासेल हन, संपुष्टात येईल. म्हणून देवानं आत्मज्ञान थोडंसं आवर्त घेतलं. म्हणून ते जैसे बोलणे नवे सपातळ आड लावणे, केले मनची वेगळवाने भोगावया. अर्थात म्हणून तसे स्पष्ट न बोलता आड पडद्याने बोलून प्रेमाचा भोग घडावा म्हणून अर्जुनाचे मन भिन्न शिल्लक ठेवले. तो परमात्मा आहे, त्याला अध्यात्मातल्या सगळ्या बारीक गोष्टी माहिती आहेत. तो त्यातला वाक बगार आहे, तो त्यातला प्रवीण आहे, तो त्यातला कुशल आहे, त्याला सगळं कौशल्य हस्तगत आहे. म्हणून अर्जुनाचं मन तसंच ठेवून भगवंतानं बाकी सगळं सांगितलं, पण अर्जुनाचं मन पण बाधित होऊ दिलं नाही. कारण अर्जुनाचं मन एकदा बाधित, मन पण बाधित झालं, मन बाधित नाही, मन पण, त्याच्या मनाचं असणं जर देवानं संपवलं असतं, तर अर्जुनाला एवढा चांगला उपदेश देवाला करता आला नसता, आणि तुम्हाला आम्हाला हा उपदेश ऐकायला मिळाला नसता. आणि म्हणून देवानं काय केलं, म्हणून ते तैसे बोलणे, म्हणून ते तसं जे बोलणे, तैसे म्हणजे ब्रह्मज्ञानाबद्दलचं जे बोलणे, म्हणून ते तैसे बोलणे नवे सपातळ आड लावणे. मग देवानं काय केलं, एक छोटासा आडपडदा लावून ते ब्रह्मतत्व सांगितलं. या पद्धतीनं ते सांगितलं की अर्जुनाला थेट ब्रह्मज्ञान प्राप्त होणार नाही, त्याला थेट ब्रह्मविद्या प्राप्त होणार नाही. थोडंसं वेगळं ठेवलं. का केले मनची वेगळवाने, मन थोडंसं वेगळं केलं, त्याचं मन तसंच ठेवलं, त्याचं मन पण संपवलं नाही. का तर भोगावया, हा आनंद भोगण्यासाठी, द्वैताचा आनंद भोगण्यासाठी. संत म्हणतात, तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरूवरी. संतांना आत्मसाक्षात्कार नकोय, मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, मज भक्तीची आवडी, नाही अंतरी ते गोडी. ते गोडी म्हणजे मोक्षाची, ब्रह्मविद्येची गोडी मला नाही, मला भक्तीची गोडी आहे. कारण भक्तीमध्ये द्वैत आहे, द्वैतामध्ये आनंद आहे. पण कोणत्या द्वैतात आनंद आहे? अद्वैताचं ज्ञान झाल्यानंतर मानलेल्या द्वैतात आनंद आहे. आध्यात्मिक भाषेत याला कल्पित द्वैत म्हणतात. कल्पित द्वैत, ते द्वैत नाहीच आहे, मुळात अद्वैतच आहे. या गोष्टीची जाणीव आहे की मी आणि परमात्मा दोन नाहीच आहोत, आम्ही एकच आहोत. पण तरीही त्याची भक्ती करायची आहे, तरी त्याचं नाव घ्यायचं आहे, तरी त्याची पूजा करायची आहे, त्याला वस्त्र नेसवायचे. तो आनंद मिळवण्यासाठी आम्हाला द्वैत हवं. हे कल्पित द्वैत, याच्यासारखा आनंद जगात कोणताच नाही. संतांनी मोक्ष सुद्धा नाकारला. मोक्ष सुखा हाणू लाथा, बरोबर आहे. मोक्षाला आम्ही लाथा घालतो का? भक्तीच्या सुखापुढं, त्या निर्गुण निराकार ब्रह्मत्वाशी एकरूप होऊन मिळण्यात ते सुख आम्हाला अनुभवाला येत. भक्तीत आम्हाला ते सुख मिळते.
म्हणून अद्वैत तत्वज्ञानाचा अनुभव आल्यावर धारण केलेलं द्वैत याच्यासारखा जगामध्ये दुसरा अनुभव नाही, आनंद नाही. भगवंत तेच सांगतायत, केले मनची वेगळवाने भोगावया. अर्जुनाचा आणि माझं जे द्वैत आहे, तो ऐकणारा, मी बोलणारा, तो माझा मित्र, तो माझा सखा, त्याला मिठी मारता येते, त्याला आलिंगन देता येतं, त्याला बोलता येतं, त्याचं ऐकता येतं, त्याच्यावर रागावता येतं. हे अद्वैतात शक्य नाही. त्याच्यावर रागावण्याचा, रुसण्याचा, त्याला आलिंगन देण्याचा, त्याच्यावर प्रेम करण्याचा जो आनंद मला भोगायला मिळतोय, तो ब्रह्मविद्येनंतर भोगायला मिळणार नाही. म्हणून देवानं थोडंसं आवर्त घेतलं. जया सोहम भाव अटकू, मोक्ष सुखा लागोनी रंकू, तयाची दिटीचा झने कळंकू, लागेल तुझ्या प्रेमा. खूप सुंदर ओवी आहे. जे अहम ब्रह्म ह्या स्फुरणातच अडकले आहेत व मोक्ष सुखासाठी दीन झाले आहेत, त्यांच्या दृष्टीची बाधा तुझ्या प्रेमाला लागेल. प्रेमाला अद्वैताची बाधा असते. खरं प्रेम झालं की अद्वैत जन्माला येतं. आणि म्हणून प्रेमाचा आनंद घ्यायचा असेल तर थोडंसं द्वैत ठेवावं लागतं. परिपूर्णपणे प्राप्त झालेलं अद्वैत, तिथं आनंद नाही, थोडं द्वैत असलं पाहिजे. माऊली म्हणताय, जया सोहम भाव अटकू. अटकू म्हणजे अडथळा. सोहम भावच ज्यांचा अडथळा बनलाय, सोहम भावाची प्राप्ती हेच ज्यांना अंतिम ध्येय वाटतंय. आता या लोकांचं वर्णन आहे. खूप वेगळी लोक आहेत ज्यांना आत्मज्ञानच प्राप्त करून घ्यायचं आहे. खूप वेगळ्या लेवलचा विषय हा, वेगळ्या पातळीवरचा विषय आहे. त्या सोहम भाव अटकू, जी लोक सोहम भावात अडकलेत, बरेच जण अडकलेत. बऱ्याच जणांना वाटतं आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. मोक्ष सुखा लागोनी रंकू, तो मोक्ष मिळवण्यासाठी जे रंक बनले, दीन बनले, काहीही करून आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे अशी ज्यांची इच्छा आहे, तयाची दिटीचा झने कळवकू, लागेल तुझ्या प्रेमा. त्यांची दृष्ट लागेल आपल्या प्रेमाला अर्जुना, असं देवाला वाटलं. कारण ज्या लोकांना ते खूप मिळावं वाटतं, दृष्ट लागणं हा जो प्रकार मानतो ना, तो प्रकार इथं आहे थोडा. ती थोडी मानसिकता समजून घेतली तर ही ओवी समजायला सोपं जाईल. एखाद्या माणसाला खायलाच मिळालं नाही, एखादा माणूस अन्नासाठी तरसतोय आणि एखाद्याच्या पुढं पंचपक्वान्न ठेवलंय आणि तो ते पंचपक्वान्न घेत नाही, तर त्या पंचपक्वान्नांना बघून कित्येक दिवस उपाशी असलेल्या माणसाला काय वाटेल? आपल्याकडे असं म्हणतात ना, एखादा भुकेला घरात आला, त्याच्या समोर खाऊ नये, पोट दुखतं, अशी एक लोकमान्यता आहे. तसाच इथं अर्थ आहे. मोक्ष मिळावा, ब्रह्मविद्या मिळावी म्हणून जे लोक रंक झालेले आहेत, काहीही करायला तयार झाले जी लोक ब्रह्मविद्या मिळवण्यासाठी, अशा लोकांना अर्जुनाच्या समोर मी ब्रह्मविद्या वाढली आहे तरी मी त्याला ती खाऊ घालत नाहीये, हे बघून ते माझ्या प्रेमाला कलंक लावतील, माझ्या प्रेमाला दृष्ट लावतील अर्जुनावरच्या. अशा प्रकारचा आशय हा. तया सोहमभाव अटकू, जे आत्मज्ञानामध्ये अडकलेत, मोक्ष सुखास लागी रंकू, जे मोक्ष सुखासाठी रंक झालेत, तयाची दिटीचा झने कळंकू. कळंकू म्हणजे दृष्ट, दिटी म्हणजे दृष्टी. त्यांच्या दृष्टीचा कलंक लागेल तुझ्या प्रेमा, तुझ्यावरच्या माझ्या प्रेमाला तो कलंक लागेल. म्हणून मी तुला ते ब्रह्मज्ञान देत नाही, ते ब्रह्मज्ञान मी तुला खाऊ घालत नाही. कारण मी ते तुला खाऊ घातलं तर यांची दृष्ट लागेल, म्हणून मी ते सांगत नाही, मी टाळतोय, असं इथं माऊली आणि भगवंत सुचवत आहे. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं आणि श्लोकांचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या करूयात. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.